या मेळाव्यामध्ये जयंत पाटलांनी एक सूचक विधान केलं। मला प्रदेश अध्यक्ष पदावरून मुक्त करा असं जयंत पाटलांनी म्हटलं। नवीन लोकांना संधी द्यायला हवी असं देखील जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। तर पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं जयंत पाटील यांनी आजच्या या मेळाव्यात बोलून दाखवलं। जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का या संदर्भातल्या चर्चा आता याच निमित्तानं सुरू झाल्यात। भाषणाच्या दरम्यान जयंत पाटील भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय। परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले, ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल। दरम्यान या संदर्भात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेलं की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं। प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू। हजारो कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत। त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो, अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे। अरे त्यांनी एक मागणी केली आहे, आता पवार साहेब ठरवतील काय करायचं। कुठलंही पत्र दिलेलं नाही, राजीनाम्याची चर्चा नाही, नेहमीप्रमाणे स्टॉमिना टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।